Hello everybody. Today we will be continuing our last chapter, that is human health and disease. It is the last day or the last lecture of this chapter. Already we studied all points related to human health and diseases. One short point is remaining. Actually, this short point is associated with the diagnosis and treatment. Associated with the diagnosis and treatment. हे जे शॉर्ट पॉइंट आपण पाहणार आहोत ते डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटशी असोसिएटेड आहे, ज्यामध्ये स्पेसिफिकली आपण एका स्पेसिफिक डिसीज किंवा आपण त्याला म्हणूया एका स्पेसिफिक ह्यूमन सिस्टीम कडे आपण त्याला टार्गेट करणार आहोत. आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेसच्या पूर्वी सर्क्युलेशन हा चॅप्टर पूर्ण केला. त्या चॅप्टरमध्ये एक टेक्निक होती जी आपण त्या चॅप्टरमध्ये बघितली नव्हती. याचं कारण असं आहे की ती आपल्याला इकडे पाहायची होती. बरेचसे असे डिसीजेस आहेत, हे डिसीजेस स्पेसिफिक मेथडच्या सहाय्याने डायग्नोज करता येतात. इवन ऑल्सो त्याच स्पेसिफिक मेथडच्या सहाय्याने आपण त्याला ट्रीटमेंटही करू शकतो. ठीक आहे. सिम्पली हार्ट प्रॉब्लेम्स आहेत आणि हार्ट प्रॉब्लेम्स वी आयडेंटिफाय कधी आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. वी कॅन आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, and it is a type of biomedical technologies. ठीक आहे. आपल्याला हा आजचा जो पॉइंट पाहायचा आहे that is an biomedical technologies. Biomedical technologies, ज्याला आपण बायोमेडिकल टेक्निक सुद्धा म्हणतो. We also call the biomedical technique. आता some techniques which are useful in the medical sciences and related to diagnose the diseases of the human being, that is a living thing. आता living things चे diseases जर आपण diagnose करू शकत असू तर it is a bio. diseases शी रिलेटेड आहे म्हणून मेडिकल आणि स्पेसिफिक टेक्निक आहे. इथे आपण 3 टेक्निक स्टडी करणार आहोत. ऑल 3 आर रिलेटेड टू द हार्ट. ज्यामध्ये एक टेक्निक जी आपण स्टडी करणार आहोत दॅट इज कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. यामध्ये समजा ए कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग दॅट इज CABG. इन शॉर्ट त्याला CABG म्हणतात. त्यानंतर आणखीन एक आहे दॅट इज PTCA. हे परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी याचा लॉंग फॉर्म आहे. आणि थर्ड टेक्निक जी आपल्याला स्टडी करायची आहे दॅट इज ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. वन बाय वन पाहूया आपण. यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज CABG. This is also called as coronary artery bypass graft. म्हणजे simply it is related with the grafting. coronary artery bypass graft. काय आहे coronary artery bypass graft? Some patient having the problems like heart attack or angina pectoris or atherosclerosis or arteriosclerosis, सगळं मी तुम्हाला सर्क्युलेशनच्या वेळेस सांगितलेलं आहे. all of you know that. ओके. मग या प्रकारचे जे डिसीजेस आहेत याचं मेन प्रॉब्लेम काय आहे? त्याचा मेन प्रॉब्लेम म्हणजे तुमचा हार्ट जो आहे तो कंपोज झालाय. हार्ट का कंपोज झाला? कारण हार्टच्या वॉलला ब्लड थ्रू नरिशमेंट मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. मग त्या ठिकाणी कोरोनरी आर्टरीज आहेत जे ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टच्या वॉलला पोहोचवतं.
या व्यतिरिक्त करोनरी व्हेन्स असतात जे हार्टच्या वॉल कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात टू दी हार्ट. ठीक आहे. मग करोनरी आर्टरी या ठिकाणी महत्वाचे आहेत जे हार्टच्या वॉलला मेंटेन ठेवण्याचं काम करतात. अँड हार्ट वॉल इट इज अ myocardial muscles are there and that muscles are responsible for contraction and relaxation of the heart. म्हणजे कंप्लीट ऍक्टिव्हिटी हार्टची त्या वॉल वरती डिपेंड आहे. हा वॉल जर मेंटेन राहिला तर हार्ट मेंटेन राहील. वॉल जर मेंटेन राहिला नाही, अबनॉर्मल कंडिशन मध्ये चालला गेला तर हार्टही मेंटेन राहणार नाही. समजतं मी तुम्हाला काय बोलतोय? हे इथं महत्वाचं आहे. मग आता हे करोनरी आर्टरी जे असतात ना, हे ब्लड प्रोव्हाइड करतात हार्टच्या वॉलला. बट इफ there is an because of atherosclerosis or arteriosclerosis जर lumen हा ब्लॉक झालेला असेल, सी मग if lumen of coronary artery block जर ते ब्लॉक झालेला असेल, सी दिस इज अन coronary artery आणि इथे हा लुमेन आहे. लुमेन हा बिकॉज ऑफ अथेरोस्क्लेरोसिस इथे काय झालाय, ब्लॉक झालाय. यामुळे काय होईल, ब्लड फ्लो इथून पुढे होणार नाही, थांबलं जाईल. म्हणजे हार्टच्या वॉलला ब्लड भेटणार नाही. समजतंय? मग काय करायचं, तर यामध्ये वी हॅव टू ग्राफ्ट आर्टरी बायपास ग्राफ्ट. मग बॉडीच्या काही अदर पार्ट्स कडून, आता हे जे पार्ट्स यामध्ये वापरले जातात बॉडीचे, तर त्याला आपण सेफेनस व्हेन असं म्हणतो. लेग किंवा हँड्स या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे व्हेन्स असतील किंवा आर्टरीज असतील, तर हे आर्टरीज जे आहेत ते इथे वापरले जातात किंवा व्हेन्स इथे वापरले जातात. ऍक्च्युली इथे व्हेन्स आहे. मग हे व्हेन्स काय केले जाते, थाय असेल, लेग असेल, या एरियामधून हे व्हेन्स एक्सट्रॅक्ट केले जातात. देयर इज यूज ऑफ दॅट इज सॅफेनस व्हेन. काय केलं जाईल, सॅफेनस व्हेन्स वापरले जाते. फॉर एक्झाम्पल लेग्स, हे व्हेन्स काय केले जाते, बायपास. हा ब्लॉकेज आहे, हा ब्लॉकेज काय केला गेला, स्किप मारला आणि इथे हे व्हेन काय केली गेली, अटॅच केली. इथे ही वेन अटॅच केली आणि ही परत काय केली, पुढे ही वेन कनेक्ट केली. दिस इज अ बायपास. दिस इज ए बायपास ग्राफ्ट. याला आपण बायपास ग्राफ्ट म्हणतो. म्हणजे काय होईल, ब्लड फ्लो इथून सुरळीत होईल. दिस इज कॉल्ड एज अ कॅप्ची. समजते? मी पण क्लिअर केलं तुम्हाला कॅप्ची काय प्रकार आहे. हा ब्लॉकेज आहे, दिस इज अन ब्लॉकेज. हे ब्लॉकेज कशामुळे फॉर्म झाला, अथेरोस्क्लेरोसिस किंवा आर्टेरियोस्क्लेरोसिस द्वारे. ठीक आहे. हे मी तुम्हाला कॅप्चीच्या माध्यमातून सांगितलं. दुसरी एक कंडिशन आहे, दॅट इज अन PTCA. याला आपण परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी. तुम्हाला अँजिओप्लास्टी माहित आहे. पण इथं करायचं काय आहे, इथं कॅथेटर वापरला जातो. देयर इज यूज ऑफ कॅथेटर. आता हा जो कॅथेटर आहे, हा कॅथेटर थाय किंवा अदर रिजन मधून इन्सर्ट केला जातो. आणि सेकंड वन इज PTCA. ठीक आहे. परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल, परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी एंजियोप्लास्टी. कोरोनरी एंजियोप्लास्टी, सिंपली याला एंजियोप्लास्टी पण म्हटलं जातं. इथं आपण काय करतोय, इथे व्हेन वापरतोय दुसरी आणि ती बायपास करून देतोय, ग्राफ्ट करतोय. पण इथं तसं नाही. इथं समजा इथे सी, इथे तुमचा हा कोरोनरी आर्टरी आहे आणि याच्यामध्ये इथे ब्लॉकेज आहे ड्यू टू दी आर्टेरियोस्क्लेरोसिस और अथेरोस्क्लेरोसिस. हा ब्लॉकेज झाला. ठीक आहे, हा ब्लॉकेज आहे. मग आता याच्यामुळे काय झालं, ल्युमेन नॅरो झालं. ल्युमेन नॅरो झाल्यानं ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं आणि जितक्या प्रमाणात ब्लड कुठे हार्टला पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचत नाही. पण इथे काय केलं, कॅथेटर इंट्यूस केलं जातं. कॅथेटर टाकलं पाहिजे
दिस अन कॅथेटर. ठीक आहे, इथं काय म्हटले, परक्युटेनस ट्रान्सलमिनल करोनरी अँजिओप्लास्टी. कॅथेटर टाकल्यानंतर हा कॅथेटर जो आहे तो बलून शेप फॉर्म करतो. म्हणजे याच्यामध्ये एअर ऍड केला गेला तर हा जो रिजन आहे ना इथं बलून फॉर्म होईल. ठीक आहे, इथं बलून फॉर्म झाल्यामुळे काय होईल, सी दिस अन कॅथेटर, हा रिजन जो आहे तो बलून फॉर्म केला आहे. सी आणि ही तुमची ब्लड व्हेसल आहे. झालं काय, यामुळे हा जो ब्लॉकेज आहे हा वरती दाबला गेला. सी ब्लॉकेज दाबला गेला, त्याच्यामुळे झालं काय, इथे लुमेनची स्पेस वाढली. ट्रान्सलुमिनल आपण म्हटले, इथे काय केलं तर फक्त कॅथेटर वापरला जातो. फरक आहे, चेक आहे. इथे डायरेक्ट वेन बायपास केली, इथं तसं नाही, इथे कॅथेटर वापरला आणि तो काय केला, इथं दाबून दिला. त्याच्यामुळे काय झालं, लुमिन इन्क्रीज झाला, ब्लड फ्लो जो आहे तो नॉर्मल होऊन जाईल. ठीक आहे, समजतंय. मी दोन्ही कंडिशन तुम्हाला इथं क्लिअर केले, परक्युटेनियस ट्रान्सलुमिनल करोनरी अँजिओप्लास्टी आणि एक आहे कॅपची. दोन्ही जर केले तर काय होऊ शकतो किंवा याचा फायदा काय आहे. आता इथं पार्शियली ब्लॉक असेल तर होऊ शकतो. हे कधी पॉसिबल आहे, इट इज पॉसिबल इफ देर इज अन partially blocked artery. इथे partially blocked artery आहे, पण इथं तसं नाही आहे, इथं completely blocked artery आहे. मग याचे फायदे काय आहेत, व्हॉट आर द युजेस, और आपण त्याला म्हणूया पर्पज. मग दोघांची कॉमन पर्पजेस आहेत. देयर आर कॉमन पर्पजेस ऑफ बोथ. पर्पज त्यामध्ये फर्स्ट थिंग इथे काय होईल, ब्लड फ्लो टू दी हार्ट हा काय होईल, नॉर्मल करता येईल. ब्लड फ्लो टू दी हार्ट इट शुड बिकम नॉर्मल. त्याच्यानंतर सेकंड दॅट इज रिड्यूस चेस्ट पेन, कारण याच्यामुळेच अँजिना पेक्टोरिस सारखी कंडिशन निर्माण होते. इट रिड्यूस चेस्ट पेन. ऑल्सो यामुळे आपल्याला लाईफ काय करता येईल, काही प्रमाणामध्ये वाढवता येईल, इन्क्रीज करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं लोअर्स द रिस्क ऑफ हार्ट अटॅक. लोअर्स the risk of heart attack. ठीक है, so these are purpose or benefits किंवा आपण त्याला म्हणूया functions of the CAPG and PDCA. ध्यानात राहील. यानंतर आपल्याला तिसरं जे बघायचं आहे that is an ECG. तुम्हाला हे दोन कळलेच असतील, त्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्या किंवा पॉज करून तेवढं लिहून घ्या. नेक्स्ट वन इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. कधी कधी हा जो वर्ड आहे तो या पद्धतीनेही घेतला जातो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इलेक्ट्रोकार्डिओग्राम या पद्धतीने घेतला जातो. आता हे दोन जे कन्सेप्ट आहेत यामध्ये बदल आहे, चेंजेस आहेत. इलेक्ट्रोकार्डिओग्राम ऍक्च्युली तुम्ही जो रिपोर्ट हातात घेता दॅट इज अन इलेक्ट्रोकार्डिओग्राम, आणि ज्या मशीनचा वापर केला जातो ईसीजी काढण्यासाठी दॅट मशीन इज अन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. क्लियर? इलेक्ट्रोकार्डिओग्राम द रिपोर्ट विच यू फाइंड with the help of machine and the graph that is actually the machine. Okay, so that is an ECG. बऱ्याच वेळेस तुम्ही हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट मेडिकल फील्ड मध्ये ऐकलेला आहे. एखाद्याला चेस्ट पेन होत असेल किंवा अटॅक सदृश परिस्थिती निर्माण झालेली असेल तर अशा केसमध्ये डॉक्टर्स ECG साठी प्रेफर करतात. बायोमेडिकल टेक्नॉलॉजीज मध्ये ही एक खूप महत्त्वाची टेक्निक आहे किंवा खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्या सहाय्याने आपण पेशंटची हार्टची कंडिशन फाइंड करू शकतो. वी कॅन फाइंड आउट द कंडिशन ऑफ द हार्ट ऑफ द पेशंट. व्हॉट एव्हर हॅपन इन द हार्ट,
whatever the diseases occurs or the abnormalities in the heart, whatever abnormalities like angina pectoris is there, heart blockage is there, simply chest pain is there, or the heart failure is there, whatever the conditions, you can actual condition find with the help of ECG. Okay, so इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम जी आहे याच्या सहाय्याने एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर्म केला जातो किंवा तयार केला जातो इलेक्ट्रिकल. तर मी या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय केलं जातं, मशीनच्या आधारे हार्टची कंडिशन फाइंड आउट केली जाते विथ द हेल्प ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तुम्हाला इलेक्ट्रोकार्डिओग्राम काय देतं, दॅट इज अन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इथे प्रश्न हा निर्माण होतो, इलेक्ट्रो या पद्धतीचं वर्ड का वापरलं जातं. याचं कारण असं आहे की हार्ट जेव्हा इम्पल्स जनरेट करतं ना, व्हेन हार्ट जनरेट द इम्पल्स, दॅट इम्पल्स इन द फॉर्म ऑफ द इलेक्ट्रॉनिक इम्पल्सेस. ते जे इम्पल्सेस असतात ते इलेक्ट्रॉनिक इम्पल्सेसच्या फॉर्म मध्ये असतात. मी ऑलरेडी तुम्हाला एकदा शिकवत असताना कंट्रोल कोऑर्डिनेशन जस्ट इंट्रोडक्टरी सांगितलं होतं की याच्यामध्ये जे काही बॉडीमध्ये सेन्सरी इम्पल्सेस जनरेट होतात ते खूप क्विकली तुमच्या ब्रेन पर्यंत जातात आणि ब्रेन कडून ज्या ठिकाणी त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे ते खूप क्विकली दिलं जातं. फॉर एक्झाम्पल कोणतरी आवाज देते, कानामध्ये ते आवाज काय आहे तुम्हाला लगेच समजतं. याचं कारण काय आहे की क्विक रिस्पॉन्स. मग हे का पॉसिबल आहे, कारण दॅट इम्पल्सेस आर इलेक्ट्रॉनिक इम्पल्सेस ऑर द इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. हेन्स दे कॅन क्विकली गोज टू द ब्रेन अँड अगेन रिटर्न विथ द रिस्पॉन्सेस. रिस्पॉन्सेस बरोबर ते काय म्हणतात, परत येतात. ठीक आहे, मग तेच इथं आहे. ॲट्रियामध्ये होतं काय, तुम्हाला हे माहित आहे तुमच्या हार्टमध्ये, सी दिस इज अन हार्ट, स्ट्रक्चर हाफच काढतो. मग हा वरतीला पार्ट ॲट्रियाचा आहे आणि हे खालचं जे पार्ट असेल तुमचं ते काय असेल, वेंट्रिकल्स असेल. मग ॲट्रियामध्ये तुमचं राईट ॲट्रियम जो आहे तो या ठिकाणी काय कन्सिस्ट करतो, देयर इज प्रेझेन्स ऑफ द एव्ही नोड, सॉरी एसए नोड, वी कॉल इट पेसमेकर. पेस इम्पल्स इलेक्ट्रिकल इम्पल्सेसच्या फॉर्म मध्ये पेस जनरेट करतं. मायोजेनिक हार्ट असल्या कारणानं इथे हा स्वतःहून त्याला जनरेट करणार आहे आणि मग नंतर त्याचे मेसेजेस जे आहेत ते काय करेल, ब्रेनला पाठवणार आहे. मग इथे जे इम्पल्स जनरेट होणार आहेत हे इम्पल्स काय केले जातात, ॲट्रियामध्ये स्प्रेड केले जातात. याला आपण वेव्हज ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. वेव्हज ऑफ कॉन्ट्रॅक्शन बोलण्याचं कारण ते ऍक्च्युअल रिस्पॉन्स आहे. हे त्याचं काय आहे, रिस्पॉन्स आहे. जरी इम्पल्सेस असतील तर त्याचे रिस्पॉन्स आहे. म्हणजे काय, तर हे इम्पल्सेस हे काय होतील, हे ह्या पूर्ण दोन्ही ॲट्रियामध्ये राईट ॲज वेल ॲज लेफ्ट दोन्ही ॲट्रियामध्ये पसरले जातात. दे विल बी स्प्रेड. बिकॉज ऑफ दिस स्प्रेडिंग बोथ ॲट्रियम विल बी कॉन्ट्रॅक्ट. दोन्ही ॲट्रियम काय होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन हे त्याच्यावरती डिपेंड आहे, म्हणून दे आर कॉल्ड एज द वेव्हज ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ते इम्पल्सेसच काय म्हटलं तर वेव्हज ऑफ कॉन्ट्रॅक्शन. मग हे वेव्हज काय होतात, दोन्ही ॲट्रियामध्ये स्प्रेड होतील. स्प्रेड झाल्यानंतर ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होईल. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे दोन्ही ठिकाणी असलेलं ब्लड काय होईल, खाली आणलं जाईल एक टू दी वेंट्रिकल्स. मग हेच वेव्हज ऑफ कॉन्ट्रॅक्शन या ठिकाणी असलेलं एव्ही नोड काय करेल, रिसीव्ह करेल. हा एव्ही नोड त्याला ट्रान्सफर करेल टू दी बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज मधून काय होतील, मग हे फायबरच्या फॉर्म मध्ये पुढे कन्वर्ट्स होतील, ज्याला आपण पर्किंचे फायबर्स म्हणतो, आणि त्या वेंट्रिकल्स मध्ये स्प्रेड होतील आणि मग नंतर वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन होईल. ठीक आहे ना. हे जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस आहेत ते रीड करण्याचं काम हा मशीन करतो. हा ECG मशीन किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम जो आहे तो काय करतो, ते रीड करण्याचं काम करतो. मग ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचे इम्पल्सेस जनरेट झालेले असतील त्या इम्पल्सेसचं रिप्रेझेंटेशन एका स्पेसिफिक साईननं किंवा फॉर्मनं दिला जातो. म्हणून ECG मध्ये काही स्पेसिफिक साईन वापरले जातात इलेक्ट्रोकार्डिओग्राम रिप्रेझेंट करण्यासाठी. मग हे जे साईन आहेत ते आहेत PQRST या फॉर्म मध्ये. म्हणजे इथे जे साईन वापरलेले आहेत P2T या बॉडीमध्ये वापरलेले आहेत, विच आर डिवाइडेड इंटू 3 कॉम्प्लेक्सेस. ते 3 कॉम्प्लेक्समध्ये डिवाइड केले. एक आहे P, दुसरं आहे QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरं आहे T. ठीक आहे, या 3 फॉर्म मध्ये ते डिवाइड झाले.
आता हे प्रत्येक साइन जो असेल किंवा प्रत्येक जो रिप्रेझेंटेशन असेल तो हार्टची एक स्पेसिफिक कंडिशन रिप्रेझेंट करतो. सिम्पली आता समजा ॲट्रियामध्ये राईट ॲट्रियामध्ये काय झालं, इम्पल्स जनरेट झाले किंवा पेस जनरेट झाला आणि हे जे इम्पल्सेस आहेत किंवा वेव्हज ऑफ कॉन्ट्रॅक्शन हे स्प्रेड झाले. हे कुठे झाले, इनटू दी ॲट्रियम. म्हणजे ॲट्रियम काय होणार आहे, तर कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. मग हे होत असताना मग हे जे इम्पल्स ते कॅरी केले जातात. इकडे जाणे म्हणजे असं वाऱ्यासारखं असं पसरत नाही. नो, इथे काय आहे, इथे न्यूरॉन्स एकमेकाला कनेक्टेड आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलं, समजा ही एक न्यूरॉन झाली, ठीक आहे. त्यानंतर ही एक न्यूरॉन झाली, दोन न्यूरॉन आहेत. ह्या न्यूरॉन मध्ये पेस जनरेट झालेला आहे, इम्पल्स जनरेट झाले, हे कॅरी केले गेले. मग इथं दोन न्यूरॉन एकत्र आले, इथून काय केलं, त्याला पुढे नेले गेले. म्हणजे या पद्धतीने त्याला कंडक्ट केलं गेलेलं आहे. ठीक आहे, समजतं मी काय बोलतोय तुम्हाला. हे या पद्धतीने कंडक्ट केलेले ह्या एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये. म्हणजे इथे काय होतं, हे कॅरी केलं जातं, पण कॅरी करणं इतकं इझी नाहीये. कॅरी करणं इतकं इझी नाही. इंटरनल कंडिशन काय हे महत्वाचं आहे. मग न्यूरॉन मध्ये इम्पल्स जनरेट होण्यापूर्वी इम्पल्स न्यूरॉन मध्ये जनरेट होणे म्हणजे त्या न्यूरॉनला ऍक्शन मध्ये आणणे. एक प्रकारे ऍक्टिव्हिटीसाठी ॲबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण झाली, त्याला आपण म्हणतो ऍक्शन पोटेन्शियल. वी कॉल इट ऍक्शन पोटेन्शियल. मग समजा मी तुम्हाला या ठिकाणी देतो, सी इट इज अ न्यूरॉन, ठीक आहे. आता हे जे न्यूरॉन आहे, हे न्यूरॉन तुमच्या सेन्सरी ऑर्गनला कनेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल हे डेंड्राइट जे आहे ते तुमची स्किन आहे, या स्किनने जर टच केलं, जसं तुम्ही तर टच करणार आहात तर हे जे डेंड्राइट्स आहेत, हे डेंड्राइट्स काय होतील, प्रेशराइज्ड होतील, दाबले जातील. ज्याच्यामुळे ही जी सेल बॉडी आहे न्यूरॉनची, त्याच्या आतमध्ये तो प्रेशर घेतला जाईल आणि इथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट केलं जाईल. हे ऍक्शन पोटेन्शियल काय होते, इथे फिरतील. ठीक आहे, जनरेशन झालं. मग पुढे कंडक्शन करायचं, कारण एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये घेऊन जायचं, त्याला कॅरी करायचं आहे. मग काय होईल, तर या ठिकाणी याला पुढे घेऊन जायचं, पण पुढे जाऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की इथे पोलराइज्ड स्टेट आहे. हे जे ऍक्शन पोटेन्शियल असतं किंवा इम्पल्स असतं ते निगेटिव्ह असतं. इम्पल्स काय असतात, दे आर इन दी निगेटिव्ह कंडिशन. मग इथे जे आहे ना, इथे असतं इंटरनली निगेटिव्ह कंडिशन. दिस इज कॉल्ड एज द पोलराइज्ड स्टेट. इंटरनली निगेटिव्ह आहे, बाहेरून पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, दिस इज वी कॉल्ड पोलराइज्ड स्टेट. आणि पोलराइज्ड स्टेट ही रेस्टिंग स्टेट असते. ही काय असते, रेस्टिंग स्टेट असते. मग जेव्हा हे जे इम्पल्स असते, हे इम्पल्स आता इथे निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन नाही आहे. मग काय होईल, सोडियम आतमध्ये इन्फ्लक्स केले जाते, Na+ आतमध्ये इन्फ्लक्स केले जाते. Na+ इन्फ्लक्स केले काय, इन्फ्लक्स केल्या कारणाने म्हणजे आतमध्ये गेल्या कारणाने इथे आतमध्ये जाते. मग इथे काय होईल, पॉझिटिव्ह कंडिशन निर्माण होईल आणि बाहेर निगेटिव्ह, मोर पॉझिटिव्ह दॅन द निगेटिव्ह. या पद्धतीने पॉझिटिव्ह असल्या कारणाने आता हे ऍक्शन पोटेन्शियल पुढे जाणार. मग इथे जेव्हा पॉझिटिव्ह होतं ना, हे समजा निगेटिव्ह, ठीक आहे. जेव्हा इथं पॉझिटिव्ह कंडिशन निर्माण होते ना, दिस इज कॉल्ड एज द डिपोलराइज्ड स्टेट. याला काय म्हणतात, डिपोलरायझेशन. ठीक आहे, डिपोलरायझेशन झालं म्हणजे काय, हे काय होईल, पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील. हे काय होईल, पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील. पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट झाल्या कारणाने काय होईल, इथून पुढे तो ट्रान्समिट केलं जाणार आहे. समजतं मी काय बोलतोय तुम्हाला. आणि या पद्धतीने हे जे ऍक्शन पोटेन्शियल किंवा इम्पल्स पुढे कॅरी केलं जाणार आहे. म्हणजे पोलराइज्ड स्टेटचं कन्व्हर्जन डिपोलराइज्ड स्टेटमध्ये. हेच इथं झालं, हे इकडे स्प्रेड झाले, त्याचं काय झालं, डिपोलरायझेशन झालं. आणि डिपोलरायझेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्साइटेशन ऑफ द ॲट्रिया. आणि ॲट्रियाचं एक्साइटेशन झाले, इट मीन्स दॅट देयर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रिया. मग या ठिकाणी इम्पल्स जनरेट झाले ना, मग इम्पल्स जनरेट झालं तर ॲट्रिया एक्साइटेशन झालं. ॲट्रिया एक्साइटेशन झालं म्हणजे ॲट्रियम कॉन्ट्रॅक्शन झालं. इट विल बी रिप्रेझेंटेड बाय P. मग P इज रिप्रेझेंटेड बाय ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, याला आपण एक्साइटेशन पण म्हणतो. वी कॉल इट एक्साइटेशन. आपण याला डिपोलरायझेशन पण म्हणतो. प्रश्न हे वेगवेगळ्या वर्डिंग मध्ये असतात, त्यामुळे सगळे वर्ड तुमच्या समोर ठेवले. डिपोलरायझेशन इथं काय झालं, P काय रिप्रेझेंट करतोय, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, ॲट्रियल एक्साइटेशन और ॲट्रियल डिपोलरायझेशन. ठीक आहे, आता इथून पुढे काय झालं, एव्ही नोड आला. एव्ही नोडच्या सहाय्याने पुढे ट्रान्समिट केले जाणार आहे बंडल ऑफ हीज आणि व्हेंट्रिकल्सकडे. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन नंतर पुढची फेज काय आहे, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन.
मग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज रिप्रेझेंटेड बाय QRS. इथे काय आहे? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. QRS चं एंड T च्या सुरुवातीला रिप्रेझेंट केलं ज्या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन टर्मिनेट होतं. म्हणजे T च्या सुरुवातीला याचं इनिशियल फेज हे काय असेल? हे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन टर्मिनेशन इंडिकेट करतं. इट इंडिकेट्स द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन टर्मिनेशन. आणि T चं एंड जो आहे तर तो काय करतो? या ठिकाणी पोलरायझेशन इंडिकेट करतो. म्हणजे काय झालं? आता डिपोलराइज कंडिशन कन्वर्ट झाली पोलरायझेशन. म्हणजे इथून पुढे जाणारं रिलॅक्सेशन म्हणजे डायस्टॉल होणार आहे. म्हणजे एक प्रकारे टी नंतर हार्ड रिलॅक्सेशन मध्ये कार्डियक सायकल कंप्लीट होते. म्हणजे एक प्रकारे कार्डियक सायकल पी QRS आणि टी कॉम्प्लेक्सच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केली जाते. मग एक्साइटेशन आहे ना, मग पी च्या वेळेस काय होईल? ऍट्रियल एक्साइटेशन आहे. ऍट्रियामध्ये प्रेशर कमी असतो म्हणून कमी प्रमाणामध्ये वरती जाईल. पण क्यू जे आहे क्यूच्या वेळेस काही प्रमाणामध्ये खाली येईल कारण त्याला जास्त प्रमाणामध्ये एक्साइट व्हायचं आहे. आणि इथं क्यू फॉर्म होईल. आर व्हेंट्रिकल्स मध्ये जातोय. व्हेंट्रिक्युलर एक्साइटेशन कंप्लीट झालं. यस इथे आला. त्यानंतर पुढे आफ्टर दॅट इट विल बी गोज टू दी पोलरायझेशन. पण एंड ऑफ दी व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इथं एंड होतोय. म्हणजे टी कडे एंड होणार आहे. ठीक आहे. टी इथे एंड झाला. इथे डायस्टॉल सुरू झाले म्हणजे पोलरायझेशन सुरू झाले म्हणून हा इथं काही प्रमाणामध्ये वरती गेला. ठीक आहे. P QRS T या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. आणि दिस इज अन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर कंडिशन ऑफ युअर हार्ट. याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला इन्व्हर्ट वाटलं म्हणजे P खाली गेला समजून जायचं देयर इज प्रॉब्लेम इन दी ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन. R खाली गेला व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम आहे. T खाली गेला त्याचा प्रॉब्लेम आहे. ह्या स्ट्रक्चर मध्ये काहीही बदल जर झाला तर काय होतंय? हार्टची कंडिशन दाखवली जाते. म्हणजे हार्ट स्पेसिफिक कंडिशन मध्ये एकतर ब्लॉकेज झालेला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम त्या हार्टमध्ये आहे ते काय होतं ते दाखवतं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी ECG. आणि रिप्रेझेंटेशन या पद्धतीने याला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणतो आणि या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलं जातं. मी बोलता बोलता कोणकोणत्या डिसीजेस मध्ये त्याची गरज पडते की तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. म्हणजे आता याचं फंक्शनिंग सांगण्याची गरज अजिबात नाही. ठीक आहे. या ठिकाणी हा ECG पॉईंट संपला. ECG बरोबरच काय झालंय? बायोमेडिकल टेक्निक्स हा पॉईंट पूर्ण झाला आणि याच बरोबर आपला हा चॅप्टरही पूर्ण झालेला आहे. रिलेटेड ऑल MCQs पूर्ण करा. त्याच्यातले डाऊट्स मला पाठवा. डाऊट सॉल्विंग एक सेशनचा व्हिडिओ होईल तिथे हा चॅप्टर कंप्लीट होईल. तुम्ही जोपर्यंत क्वेश्चन पूर्ण करून देत नाही तोपर्यंत मी नवीन चॅप्टर सुरू करेल आणि नवीन चॅप्टरचे व्हिडिओज आपण किंवा त्याची सिरीज कंटिन्यू सुरू होईल. जेव्हा क्वेश्चन्स कंप्लीट होतील डाऊट्स ते मला पाठवतील त्याच्यानंतर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ घेईल. आणि त्यासाठी तुम्हाला एकच दिवस आहे म्हणजे तो आजचा. ठीक आहे. वाटलं सर उद्याचा एक दिवस घ्या. उद्या संध्याकाळपर्यंत सगळे MCQs पूर्ण करून टाकायचे. ठीक आहे. आणि उद्या संध्याकाळपर्यंत मला सगळे जे काही डाऊट्स आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर मग परवा मी काय करेल एक सेपरेट व्हिडिओ तुमच्या डाऊटसाठी तयार करेल. त्यामध्ये डाऊट सॉल्विंग पूर्ण करून दिलं जाईल आणि त्याच्या पुढच्या दिवसापासून पुढचा नवीन चॅप्टर सुरू करण्यात येईल. ठीक आहे. धन्यवाद.